प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. आज आपण सर्वजण स्तोत्रसंहितेचा 17वा अध्याय वाचणार अथवा ऐकणार आहोत. जुलूम करणाऱ्यांपासून रक्षणासाठी न्यायीची प्रार्थना. हे यहोवा, जे न्यायी ते ऐक. माझ्या आरोळीकडे लक्ष लाव. जी माझी प्रार्थना कपटी ओठातून निघत नाही तिच्याकडे कान दे. तुझ्या समक्षतेतून माझा न्याय निघावा. जे सरळ ते तुझे डोळे पाहोत. तू माझे हृदय पारखले आहे. रात्री तू माझी पाहणी केली. तू मला गारून पाहिले आहे, तरी तुला काही सापडत नाही. माझे तोंड उल्लंघन करणार नाही असा निश्चय मी केला आहे. मनुष्यांच्या कर्मांविषयी तर तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला जुलूम करणाऱ्याच्या मार्गांपासून राखले आहे. माझे पावले तुझ्या वाटा घट्ट धरून राहिली आहेत. माझे पाय निसटले नाहीत. हे देवा, तू मला उत्तर देशील म्हणून मी तुला हाक मारली आहे. माझ्याकडे तू आपला कान लाव. माझे बोलणे ऐक. जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्या ठाई आश्रय घेणाऱ्यांना त्यांच्यावर उठणाऱ्यांपासून तारतोस, तो तू आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखीव. डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे मला राख. तू आपल्या पंखाच्या छायेखाली मला लपीव. जे दुष्ट माझ्यावर जुलूम करतात, माझे हारवैरी जे मला घेरतात, त्यांच्यापासून मला लपीव. ते आपल्याच चरबीत गुरफटलेले आहेत. ते आपल्या तोंडाने गर्विष्ठपणे बोलतात. आता त्यांनी आम्हास आमच्या पावलात वेढले आहे. आम्हास भूमीवर पाडायला त्यांनी आपली दृष्टी लावली आहे. आपली शिकार फाडायला उतावळा झालेला सिंह आणि लपणीत बसलेला तरुण सिंह यांसारखा तो आहे. हे यहोवा, उठ, त्याच्याशी सामना कर, त्याला खाली पाडून टाक. तुझ्या तरवारीने तू माझा जीव दुष्टापासून मुक्त कर. हे यहोवा, मनुष्यांपासून, जगाच्या मनुष्यांपासून, ज्यांचा विभाग या आयुष्यात आहे आणि ज्यांचे पोट तू आपल्या धनाने भरतोस, त्यांच्यापासून तू आपल्या हाताने माझा जीव मुक्त कर. ते संततीने तृप्त आहेत आणि ते आपले उरलेले द्रव्य आपल्या बाळांसाठी मागे ठेवतात. मी तर न्यायीपणा तुझे मुख पाहीन. मी जागा होईन तेव्हा तुझ्या रूपाने तृप्त होईन. आमीन.